ही नागझिरा येथील घटना आहे. नागाचं मंदिर तिथं 400 वर्षापासून आहे आणि एक झरा आहे त्या कारणाने त्याचं गावाचं नाव नागझिराही पडलं आहे. पवित्र असं स्थान आहे तिथे. गेल्या काळामध्ये तिथं शिवपुराण झालं, 12 ज्योतिर्लिंगाची तिथं स्थापना झाली, पूजा झाली आणि तिजेच्या दिवशीपासून तिथे एक पळसाचं झाड आहे त्या परिसरामध्ये. त्या पळसाच्या झाडामधून पाऊस पडल्यासारखं, फवाऱ्यासारखं तिथं पाणी सातत्यानं पडत आहे आणि आज जवळपास 5वा ते 6वा दिवस आहे. मी कलेक्टर साहेबांना सुद्धा फोन केला आणि सांगितला का हाय काय प्रकार आहे, हा चमत्कार आहे का, की गंगा मातेचा अवतरणच या धर्तीवर झालेला आहे. तर ते ऍक्च्युली प्रकार काय आहे, हा कसला चमत्कार आहे की सायन्स आहे त्याच्या मागे, यासाठी मी तपासणी करण्याकरता त्याने आदेश दिले, पण अजूनपर्यंत त्यांनी काही कारवाई केली नाही. पण खरंच हा चमत्कार आहे. तुम्ही सुद्धा तिथे जाऊन बघाल काय काय झाडातून पाणी कसा पडते, पाऊस कसा पडते. त्याचे मला वाटते व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत आणि पुष्कळ जण भाविक लोक तिथं शिवपुराणानंतर आणि तिजेच्या दिवशी ती घटना झाली या कारणानं मोठे लोक तिथे जात आहेत आणि याचा फायदा सुद्धा गावाला होत आहे. कारण का लोक जातील तर बिझनेस वाढणार. आणि जेव्हा भाजप सरकारच गणेशजीला जेव्हा पाणी देऊ असे स्टेटमेंट करते, तर खासदारांनी पळसाच्या झाडातून पाणी पडत आहे त्याला चमत्कार म्हटलं कोणती मोठी बाब झाली. हा चमत्कार राहू शकत नाही का?